गुन्हा तुम्ही दाखल केलेला आहे, नेमकं काय प्रकार होता आणि कोणावरती दाखल केला? प्रकार म्हणजे हे गणपत गायकवाड आहेत आमदार, हे जबरदस्ती तिथेशा कंपाऊंडचं काम चालू करत होते आणि त्यांचा त्या जागेशी काही संबंध नाही. आमचा आहे तो ज्या प्रमोदजी रंका आहे त्याच्याशीच व्यवहार झालेला आहे आणि हा गणपत गायकवाड आहे आता 31 तारखेपासूनच समोर आलेला आहे, नाही तर एवढे दिवस त्याचा आमचा काहीच हे नव्हता. तर काय गुन्हा दाखल केला त्यांच्यावरती, म्हणजे त्या दिवशी काय प्रकार झाला? जो ॲट्रॉसिटीची शिवीगाळ केली ती कुठे केली, कशी केली? तिथं शेतावरच केली आणि ते फावडा घेऊन धावत आले होते अंगावर. किती जण आलेले? ते गणपत गायकवाड. एकूण किती जण शेतावरती आलेले त्या दिवशी? काय शेतावर होते खूप माणसं होती तेव्हा. तुमची मागणी काय आता तुम्ही या संबंधामध्ये काय गुन्हा दाखल केला, काय केलं आणि काय मागणी तुमची? आता आमची मागणी हेच आहे का त्याच्यावर काय कारवाई झाली पाहिजे ना. त्यांनी इतक्या मोठ्या माणसावर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला तर तो त्याच्यापासून आम्हाला धोकाच आहे. तर सरकारने आम्हाला संरक्षण द्यावं. काय झालं काय प्रकार झाला? जो ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला कधी काय कसे? ते गुन्हा काल दाखल केला आहे तो ॲट्रॉसिटीचा. कोणावर केला काय? एक रांका सेठ, गणपत सेठ यांच्यावरती, पारिक यांच्यावरती केलेलं आहे. अच्छा, काय नेमका प्रकार काय घडलेलं त्या दिवशी? त्या दिवशी शेतावरती जबरदस्तीने ते बांधकाम चालू केलं होतं, त्याच्यामुळे आम्ही त्यांना अडवायला गेलो, त्याच्यावरून ते झगडे झाले. काय मागणी होती? कारण त्यांचं असं मत आहे की तुम्ही विकलेलं, तुमची जागा किती आहे, कधी विकलेली तुम्ही? आम्ही जागा 1996मध्ये विकलेली आहे आणि 2001मध्ये त्याचा वापर डेव्हलपमेंट अग्रीमेंट मारला होता. ना डेव्हलप केले ना काहीच केलं नाही ते आजपर्यंत. जागा तशीच राहिली. पैसे काय द्यायला आम्हाला मागतच नाही आजपर्यंत. आम्ही किती वेळेला चक्रा मारल्या, पैसे काय ते देत नाही आम्हाला. मागून आम्ही वैतागलो. कंप्लीट केलं, पोलीस कंप्लीट केलं, तेवढ्या पुरतं झालं, बाकी डबल तेवढं काहीच होत नव्हतं. काय तुमची मागणी काय आहे? आमची मागणी हीच होती की आमचा 7-12 तास फिरला आहे तसा वापस रिटर्न त्याही करावा, नाही तर मग आमचे पैसे ते देऊन आम्हाला हे करावा. त्यासाठी महेश दादा गायकवाड मध्येसाठी आमच्यासाठी धावून आले होते का बा चला तुम्हाला न्याय मिळून देतो, तुम्हाला न्याय मिळून देतो मी, त्यासाठी आले होते. आमच्या बरोबर राहुल शेठ होते. आता कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे? हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. तुमची मागणी काय? कारण की आता एवढा मोठा घटना घडलेली आहे आणि हे पैशाचा व्यवहार झालेला आहे का आणि काय तुमच्या मागणी? पैशाचा व्यवहार ते थोड्या त्याच टायमाला झालेला आहे, सुरुवातीलाच झालेला आहे. आता तुम्हाला काय भीती वाटते किंवा भीती तर वाटणारच ना. आता एवढ्या मोठ्या माणसावर ते केलं तर आम्ही तर काय. मग काय मागणी आहे शासनाकडे? शासनाकडे आम्हाला पण प्रोटेक्शन पाहिजेत ना सरकारकडनं.